म्हणजे त्या सगळ्यात त्या सिनेमासृष्टीतले सगळ्यात मोठे दिग्गज म्हणजे सुकन्याताई आणि मनोज सर. एवढ्या वर्षाआधी त्यांनी आभाळ माया केलेली, तेव्हा मी लहान असेल, खूप लहान असेल, मला आठवत पण नाही आहे. मी त्यांना समजून पण घेतोय, पण मी त्यांच्याशी उद्धटपणे पण बोलतोय. त्यांना म्हणजे समजून घेत नाही आहे, त्यांच्या भावना समजून घेत नाही आहे. असे भरपूर सीन्स. आणि मला तो इट वॉज अ रोलर कोस्टर राईड ऑफ अ फादर सन अँड मदर सन रिलेशनशिप अँड पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप. तर मला असं कधी कधी तिच्याकडे सोल्युशन नसतं न, मला काय सांगायचं, काय मी याचं प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू, तिच्याकडे ते उत्तर नसतं. पण बोलल्यावरच असं समाधान वाटतं की अरे बापरे, मन खूप हलकं झालंय. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये 5 दमदार मराठी चित्रपटांनी बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने चित्रपट गाजत आहेत. याच महिन्यामध्ये अजून एक नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, जन्मरून नावाचा. आणि त्याच सिनेमातला कलाकार, मी नवा बोलणार नाही त्याला. हिंदी सिनेसृष्टीमध्ये त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलं आहे. मालिकेमध्ये काम केलं आहे, मराठीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. पण आपल्याला फुल फ्लेज मध्ये जन्मरून या सिनेमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. तुषार माझ्यासोबत आहेस. तुषार, कसा असतो? नमस्कार नितीन, कसा आहेस तू? मी मस्त. सगळ्यात आधी तुला एक प्रश्न विचारायला आवडेल, एवढे 2 गोड आई बाबा आहेत रे, का त्यांना त्रास देतोस तू सिनेमामध्ये? काय नेमकं झालंय? कारण स्क्रिप्ट मध्ये लिहिलं होतं. काय करू. पण मला ऑब्व्हियसली मी हा सिनेमा करत असताना मला जाणवलं की आई बाबा काय असतात आपल्या एखाद्याच्या आयुष्यात, त्याचं काय, त्यांचं किती. आता खूप अंडररेटेड स्टेटमेंट आहे किंवा हा विचार आहे की आपण आई बाबा सगळ्यांचेच असतं, आई बाबा एवढं काय. पण आई बाबा आपल्या आयुष्यात, एखाद्याच्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहे, किती त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे एखाद्याने किंवा कोणीही. ते मला या सिनेमा थ्रू मला खूप शिकायला मिळालं. बरं, तर याआधी जेव्हा आम्ही सुकन्याताईसोबत सिनेमाच्या संदर्भात गप्पा मारत होतो, तेव्हा सुकन्याताईकडून आम्हाला तुषार बद्दलच्या काही गोष्टी समजल्या आहेत की मुलगा नागपूरचा जरी असला तरी हार्ड वर्किंग आहे. डायलॉग बोलताना किंवा नॉर्मल बोलीभाषेमध्ये बोलताना थोडा नागपूरचा लहजा आहे, तो त्यातल्या त्यात फिटनेस फ्रीक आहे. पण मी त्याला सगळं खायला घातलंय. काय सांगशील सुकन्याताई बद्दल सुद्धा आणि मनोज सरांबद्दल सुद्धा? हा, फर्स्ट ऑफ ऑल नागपूरचा असल्यामुळे आमची जरा मराठी हिंदी मिश्रित मराठी असते. मला इंडस्ट्रीमध्ये आल्यावर मला बऱ्याच लोकांनी आधी तर म्हणजे खूप त्रास झाला, बोलताच येईना. पण आता मला बऱ्याच लोकांनी खूप मदत केली, हेल्प केली. मला खूप गायडन्स मिळालं बऱ्याच लोकांना. आणि सगळ्यात म्हणजे त्या सिनेमासृष्टीतले सगळ्यात मोठे दिग्गज म्हणजे सुकन्याताई आणि मनोज सर. एवढ्या वर्षाआधी त्यांनी आभाळ माया केलेली, तेव्हा मी लहान असेल, खूप लहान असेल, मला आठवत पण नाही आहे. म्हणजे मला आठवतं ते अल्फा मराठीवर यायचं, झी मराठीवर सुद्धा नाही, अल्फा मराठीवर यायचं. झी तेव्हा सुरू झालं होतं, झी मराठी. येस. आणि त्यांनी ही पेअर, म्हणजे तेव्हा 24 वर्ष आधीची ही पेअर. आय एम सो लकी. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की मला यांच्याबरोबर या जोडीबद्दल, यांच्या मुलाचं काम करायला मिळालं. आणि हा डाएट, मला मॅडमनी खूप काही खाऊ घातलं, माझा डाएट खूप मोठा गेला, पण ठीक आहे. आय रिली एन्जॉयड. कोकणी कल्चर जो आहे तो मी एवढा त्याचा फॅमिलियर नव्हतो. नागपूरचं असल्यामुळे काय, कोकण इज लाईक कम्प्लिटली वेस्ट आणि नागपूर इज ईस्टर्न महाराष्ट्र. आणि आमचं कल्चर खूप वेगळं आहे आणि कोकणातलं कल्चर खूप वेगळं आहे असल्यामुळे, म्हणून तिथलं ते, कारण इट्स नॉट जस्ट अबाउट द कल्चर, इट्स अबाउट आम्ही त्या फिल्ममध्ये कोकणी आहोत सगळे. आणि आम्ही त्या फॅमिलीमध्ये त्या घरी शूट करतोय. 15 days आम्ही तिकडे शूट केलं. आणि 15 days म्हणजे मॅक्सिमम शूटिंग तिकडचंच असल्यामुळे 15 days मध्ये खूप शूटिंग झालं आमचं. त्यामुळे ते कल्चर बरोबर कनेक्ट होणं खूप गरजेचं होतं. आणि तेच मनोज सर आणि मॅडम मला सांगायचे की तू कल्चरशी कनेक्ट हो. कल्चरशी कनेक्ट होशील, तुझं आपोआप कॅरेक्टर तसं फ्लरिश निघेल आणि तुला आपोआप ते ऑडियन्स तुला कनेक्ट करतील. तर मला ते बरंच काही शिकायला मिळालं. हा, व्यायाम पण खूप केला, खूप काही खाल्लं तिकडे आणि व्यायाम पण केला. डाएट करायचं, रात्री मी अजिबात जेवायचो नाही, फक्त थोडं काही खायचो. आणि सकाळी मस्त जेवणाचे आमचे सीन्स असायचे मस्त तिकडे. आम्ही पिठलं, भाकऱ्या आणि काय ते मला आता आठवत पण नाही त्याच्या, पानगे. येस, पानगे. ते मस्त मजा आली, खूप धमाल केली आम्ही शूटिंगच्या वेळेला. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाहीये की ताईबद्दल, सरांबद्दल प्रश्न विचारला, कोकण कल्चर बद्दल सुद्धा तुषार खरंच खूप काही बोलला आहे. आणि चेहऱ्यावरून कळून येतं की जेव्हा आपण एखाद्या जागेशी कनेक्ट होतो तेव्हा त्याची किती मजा आणि किती धमाल असते. 15 दिवसाचा कालावधी सगळा.
काय सांगशील आज देखत सुद्धा किंबहुना आता पुढे सुद्धा तुझं काम आणि तुझा प्रवास सुरूच राहील, अशा एखादा कोणता सीन किंवा असे कोणते दिवस आठवतील का ज्याच्यामुळे जन्मरून शेवटपर्यंत लक्षात राहील? खूप सीन्स आहेत, खूप सीन्स आहेत ज्या वेळेला मी आईबाबांशी बोलतो आहे, ते मला सांगतायत, ते प्रेमाने आपल्या बाळाला समजवत आहेत आणि मी त्यांना समजून पण घेतो आहे, पण मी त्यांच्याशी उद्धटपणे पण बोलतो आहे, त्यांना म्हणजे समजून घेत नाही आहे, त्यांच्या भावना समजून घेत नाही आहे. असे भरपूर सीन्स आणि मला तो इट वॉज अ रोलर कोस्टर राईड ऑफ अ फादर सन अँड फादर मदर सन रिलेशनशिप अँड पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप. आणि मला तेव्हा ते करताना असं वाटलं की अरे म्हणजे मला ते वाईट वाटायचं. मी मनोज सरांबरोबर जेव्हा सीन करायचो, मनोज सरांचा तो चेहरा, ओ माय गॉड, म्हणजे मला असं वाटायचं की मी मला लोक खूप हेट करणार आहे बघितल्यावर, कारण मी तसं काम जे काही केलं आहे. पण व्हेरी गुड थिंग, जर हेट I hope so. आपलं काम ते 100% पटलं आहे आता असं मी बोलू त्याबद्दल शकतो. काय बोलू मला माहिती नाही, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आय डोंट नो इट्स अ व्हेरी गुड थिंग ऑर नॉट, बट या मी प्रयत्न केला आहे की त्यांच्या रिदममध्ये मी स्वतःला ढालण्याचा प्रयत्न केला आहे. पण हां, ऑल सेड अँड डन, मी तेच म्हणत होतो की सीन्स जेव्हा मी यांच्याबरोबर करायचो, आई आणि मुलाचे पण सीन्स खूप खूप गोड सीन्स आहेत सगळे. आणि वडिलांची आणि माझी मिसअंडरस्टँडिंग आणि ते सगळं ते ऑलमोस्ट सगळ्या घरी ही कथा आहे. आणि पण जेव्हा टोकाची भूमिका हा मुलगा घेतो, जे काही फिल्ममध्ये दाखवल्या जाईल, तुम्ही 15 मार्च 2024ला बघा आणि थिएटरमध्येच या फिल्म बघायला प्लीज, कारण ही थिएटरसाठीच फिल्म बनलेली आहे. सुकन्या त्यांनी पण तुम्हाला सांगितलं की थिएटरमध्येच आम्ही तुम्हाला कनेक्ट करू शकू, तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकाल, मोठ्या पडद्यावर आम्ही तुम्हाला बघू, तुम्ही आम्हाला बघा आणि आम्ही फक्त आम्हाला तुमच्या हृदयात जायचं आहे, बाकी कुठेच नाही. म्हणजे जसं आता तुषार बोलत होता की दर वेळेला मित्र बोलून की तुषार प्रत्येक घरामध्ये मुलगा एका सर्टन एज पर्यंत गेला की वडिलांसोबत त्याचे थोडेफार मतभेद होतच राहतात. ते वाईट नसतात, फक्त वडिलांचं मत मुलाचे विचार हे त्या पटत नसतात. पण आपण आपल्या आईसोबत जास्त कनेक्ट असतो. आज देखत सुद्धा तू बोललास की मी आईसोबत सिनेमामध्ये कनेक्ट आहे, म्हणजे सुकन्यासोबत. खऱ्या आयुष्यामध्ये तुषार त्याच्या आईसोबत किती कनेक्ट आहे? अरे बापरे, खऱ्या आयुष्यात म्हणजे माझ्या आईशिवाय माझं अस्तित्वच नाहीये. मला ज्या प्रकारे माझी आई ओळखते, मला नाही वाटत मला जगात कोणी दुसरा माणूस किंवा व्यक्ती ओळखत असेल. बाबा पण ओळखतात, पण आईसारखं कोणीच नाही. आणि ते मला माहिती आहे. आणि ते म्हणजे मी जेव्हा पण खूप खचलेला असतो किंवा मला खूप जेव्हा ब्रेकडाऊन, प्रत्येकाचं ब्रेकडाऊन होत असतं डिप्रेशनमध्ये, कधी आपल्याला असं म्हणजे स्ट्रेस येतं. आता आजकालचे वर्ड्स आहेत डिप्रेशन, स्ट्रेस, आपल्या म्हणजे 90s मध्ये हे वर्ड्स पण नव्हते. दोन कानाखाली कसला स्ट्रेस आलाय तुला? येस Stress आलाय तुला, कसला काय? स्ट्रेस आहे, सगळं इथेच आहे, सगळं आतच आहे, तू आतनं खुश होशील सगळं. डोळ्यातून पाणी काढलं तर आजून मला काय? येस. तर म्हणजे आपल्याला ते स्ट्रेस नाव आहे, पण आपल्याला जेव्हा लो वाटतं, कधी एनर्जी अशी लो वाटते, आपण आईशी बोलतो. आईशी माझ्या आईशी मी सगळं काही शेअर करू शकतो. आणि मी खूप भाग्यवान आहे बाबतीत की मला माझ्या पेरेंट्सशी सगळं बोलता येतं, काहीही असो ते, कारण माझे पेरेंट्स आहेत, माझा जन्म झाला आहे तिकडनं, दे आर द सोर्स ऑफ माय लाईफ. तर म्हणजे मी जेव्हा तिला सगळं सांगतो, शेअर करतो तिच्याशी, तर मला असं कधी तिच्याकडे सोल्युशन नसतं ना, मला काय सांगायचं, मी याचं प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू, तिच्याकडे ते उत्तर नसतं. पण बोलल्यावरच असं समाधान वाटतं की अरे बापरे, मन खूप हलकं झालंय. आता जाऊ दे, कधी असं होतं की प्रश्न पण डिसअपिअर होतो. आपला प्रश्न काय होता आणि काय होतं सगळं संपतं आणि एक दिशा मिळते आपल्याला. आणि ते आई वडिलांचा तो रोल आहे तुमच्या लाईफमध्ये. वडील तुमचे पिलर असतात. वडिलांना वडिलांना तुमच्या शिक्षणाची खूप जास्त काळजी असते. आईला माझा बाळ खूप बारीक झाला आहे, त्याला जे खाऊ घालते मी, ही आई जरा त्या झोन मध्ये असते. लाड असतो, जिव्हाळा असतो आईकडे. वडिलांचं कसं आहे, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, ऑफिसर झाला पाहिजे. दोघं पण त्यांच्या त्यांच्या जागेवर बरोबर आहे, त्यांचं प्रेम व्यक्त करण्याचं पद्धत वेगळी आहे दोघांची. पण त्यांना जर तुम्ही समजून घेतलं, त्यांच्या भावना समजून घेतल्या, एखाद्या मुलाने आई बाबांच्या भावना समजून घेतल्या, तर हे जग खूप, द वर्ल्ड विल बी अ बेटर प्लेस, अ बेस्ट प्लेस टू लिव्ह. या नाही, खरंच खूप भारी वाटतंय तुझं. थोडा वेळ आपण थांबूया, कारण का अजून आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. कांचनताई सोबत सुद्धा गप्पा मारायच्या आहेत. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील, काय नवीन ट्विस्ट टर्न किंवा एक नवीन स्टोरी आपल्याला या सिनेमातून बघायला मिळेल?
आता ते तर तुम्हाला 15 मार्च खूप सिक्रेट 2024 ठेवण्यात येत आहे. खूप सिक्रेट ठेवण्यात त्या येत दिवशीच आहे. कळेल. आणि प्लीज तीच तर मजा आहे. तुम्ही या थिएटरमध्ये बघा, मजा येईल तुम्हाला. हा सिनेमा बघून तुम्हाला कोकण दापोली बघायला मिळेल. आणि ते छोट्याशा घरी दापोलीतल्या एका छोट्याशा आमच्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम, असे किती घरं असतील, नॉट ओन्ली दापोली, नॉट ओन्ली कोकण, एंटायर महाराष्ट्र, एंटायर इंडिया, एंटायर वर्ल्ड. हा खूप ग्लोबल प्रॉब्लेम आहे. म्हणजे 50% वर जरी हा प्रॉब्लेम असला तरी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे एखाद्याला कळावा. आणि नॉट ओन्ली आई वडील पण मुलांनाही कळायला, सगळ्या प्रत्येक वयाच्या माणसाला मुली कळावा म्हणून हा सिनेमा प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. आपण थिएटरमध्येच कॅरेक्टरशी कनेक्ट करतो. टीव्हीमध्ये बघायला आपण पॉज करतो, ब्रेक येतो, आपण आपले कामं करायला. थिएटरमध्ये आपण हलत नाही आपल्या सीटवरनं. आम्ही एकटक बघतो. फक्त एक इंटरव्ह्यू होता, त्या इंटरव्ह्यूमध्ये पॉपकॉर्न घ्या किंवा नका घेऊ हा, पण सिनेमा मात्र थिएटरमध्ये बघा. येस. पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.